फूड इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना बऱ्याचदा काही अनुभव नको असलेले सुद्धा येतात. आणि अशाच अनुभवाबद्दल मी आज तुमच्यासोबत बोलणार आहे. अशा एका स्कॅम बद्दल मी तुमच्यासोबत बोलणार आहे की तुम्हाला मोठा आर्थिक भुर्दंड सुद्धा सोसावा लागू शकतो. हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्याचं कारण असं की ह्या स्कॅम बद्दल मी सविस्तर याच्याबद्दल बोलणार आहे आणि फूड इंडस्ट्रीमध्ये हा अनुभव बऱ्याच लोकांना आलेला आहे. काय होतं की आपण जेव्हा हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे असेल किंवा आपली फॅक्टरी असते, फूड प्रोसेसिंग फॅक्टरी असते आणि सगळ्यात महत्वाचा जो अडचणीचा भाग असतो तो म्हणजे आपल्याकडे स्टाफ हायरिंगचा. आपल्याला चांगले कामगार मिळत नाहीत आणि मग अशा वेळेस आपण काय करतो की वेगवेगळ्या पोर्टलवर असेल, न्यूजपेपरला असेल, फेसबुकच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, आपण मुलांना जॉब हायरिंगची जाहिरात करत असतो. आणि ज्या वेळेस अशा जाहिरातीच्या माध्यमातून लोक तुम्हाला कॉल करतात की आम्हाला जॉबची गरज आहे आणि तुम्ही त्यांना काय करता, इंटरव्ह्यूला बोलवता. पण बरेचदा असं होतं की शहराच्या बाहेर आहे म्हणून तुम्हाला कारण सांगितलं जातं आणि मला प्रचंड गरज आहे, माझी फॅमिली अडचणीत आहे, माझी बायको ऍडमिट आहे, अशा पद्धतीच्या भावनिक कारण देऊन तुम्हाला हा जॉब मला किती महत्वाचा आहे हे पटवून दिलं जातं. आणि अशा वेळेस तुम्हाला सुद्धा गरज असल्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीवर विश्वास सुद्धा ठेवता. पण खरी गंमत इथेच होते. तो व्यक्ती तुमचा विश्वास संपादित करतो आणि तो म्हणतो की मी आजच तुमच्याकडे जॉब वर यायला तयार आहे. पण अडचण एकच आहे की मला जायला यायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत, तर तुम्ही माझ्या बसचे किंवा ट्रेनचे तिकिटाचे जे पैसे आहेत ते मला द्या. आणि अशा वेळेस तुम्ही त्या व्यक्तीला त्याचं जाण्या येण्याचा खर्च किंवा त्याला प्रवासामध्ये जेवायला लागणारा खर्च जो आहे साधारण 3-4 हजार रुपये, 1,500-2,000 रुपये हे तुम्ही त्याच्या अकाउंटला पाठवून देता. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलाय आणि खरी स्कॅम इथेच होते. कारण हा व्यक्ती कोणी तुम्हाला कामावर येणारा नसतो, तर तो फक्त तुमच्या वेळेचा गैरवापर करणारा असतो. ज्यावेळेस तुम्ही ह्या व्यक्तींना पैसे पाठवता त्याच्यानंतर ही लोक तुमच्या बरोबर फोन उचलायला बंद करतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की माझ्या बरोबर स्कॅम झालेला आहे. मी साधारण 1,500-2,000 10,000 लोक फसलेली मी आता पाहिलेली आहेत. सो तुमचं जरी फूड इंडस्ट्रीमध्ये जर असा स्टार्टअप असेल आणि तुम्हाला जॉब हायरिंग करत असताना जर असं कोणी सांगत असेल की मी आजच जॉबवर यायला तयार आहे, मला प्रवासाचा भत्ता असेल किंवा जेवणाचा जो खर्च आहे तो तुम्ही मला आता पाठवा, मी आता लगेच निघतो, तर इथे सावध व्हा. त्याला सांगा तू इथे समोर ये आणि त्याच्यानंतर तुझा जो काही प्रवासाचा खर्च आहे तो मी तुला देतो. आणि अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की तुमच्या बरोबर हा स्कॅम होऊन तुम्ही याच्यामध्ये फसले जाऊ शकता.